नमस्कार मुलांनो, आज आपण एक सुंदर आणि गोड गोष्ट ऐकणार आहोत. या गोष्टीचं नाव आहे खरा मित्र मोती. चला तर मग सुरुवात करूया. एका छोट्या गावात राजू नावाचा एक गोड मुलगा राहत होता. राजूकडे मोती नावाचा एक कुत्रा होता. मोती फक्त कुत्रा नव्हता, तो राजूचा खरा मित्र होता. राजू जिथे जाईल मोती नेहमी त्याच्यासोबत असायचा. खेळताना, फिरताना, झोपताना मोती कधीच राजूला एकटं सोडायचा नाही. एके दिवशी राजू जंगलाच्या वाटेने चालला होता. मोतीही त्याच्यासोबत होता. तेवढ्यात राजूचा पाय घसरला आणि तो एका मोठ्या खड्ड्यात पडला. राजू घाबरला. तो जोरात ओरडला, "आई, बाबा, वाचवा, वाचवा!" आसपास कुणीच नव्हतं. पण मोती मात्र घाबरला नाही. तो खड्ड्याजवळ उभा राहून जोरजोरात भुंकू लागला. मग मोती वेगाने गावाकडे धावला. तो भुंकत भुंकत सगळ्यांना जंगलाकडे घेऊन आला. गावकऱ्यांना कळलं काहीतरी गडबड झाली आहे. सगळे गावकरी मोतीसोबत जंगलात आले. त्यांनी दोरी टाकली आणि राजूला सावकाश बाहेर काढलं. आता राजू सुरक्षित होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. राजूने मोतीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, "मोती, तू माझा खरा मित्र आहेस." मोती आनंदाने शेपटी हलवू लागला. त्याला बोलता मात्र येत नव्हते, पण त्याचं प्रेम सगळ्यांना दिसत होतं. तर मुलांनो, या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? खरा मित्र संकटात नेहमी साथ देतो. निष्ठा आणि प्रेम कधीच वाया जात नाही. मुलांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही गोष्ट? खरा मित्र मोती. जर तुम्हाला मोती आणि राजूची गोष्ट आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक गमतीदार गोष्टीसोबत. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि चांगले मित्र बनवत रहा. धन्यवाद.